काय त्रास आहे माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचं पूर्ण अंग सोलून काढलं जात आहे. रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिखटा मिठाची पेंडी बांधायची. रोज अंगावर उकळतं तेल टाकायचं, उकळतं पाणी टाकायचं. शेवटच्या काळात दोन्ही कान कच कापल्या. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की आंखें बाहेर निकालो. तेव्हा लाल कोळशामध्ये लाल झालेला आसंड घेऊन तो आशा त्या संभाजीराजेंकडे वाटचाल करतोय. त्या संभाजीराजेंचं दादा लाल रक्ताने माखलेलं शरीर पाहून आशा म्हणतोय, ए संभा क्यों मर रहा है, संभा क्यों मर रहा है? कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले संभा. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, आशान तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर दादा दोन्ही आसंड संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतात. सर्र आवाज येतो, तांबड्या रक्ताचा पुरवायला लागतो. संभाजीराजेंच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावा संभा की जीवा बाहेर निकाला. तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडात कडी आहे. कडी संभाजीराजेंच्या जीवेमध्ये टाकण्यात येतं. धार दिशा झटका मारण्यात येतं. संभाजीराजेंची दीड हात जीभ बाहेर आहे. माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात भेंडी कापतात त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे मिलीमीटर मध्ये करण्यात येत. दादा हार विनावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजीराजेंचं शरीर शिवतात. वळू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला औरंग्याची कबार जोर जोराने ओरडताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगर है. छत्रपती शिवाजीराजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाच नेमाता न फिरे माघारी, धर्माचं वर्माने निष्ठा अभंगाच्या पहिल्या चरणात.